चला तर मग आज आपण बनवूया शेपूची भाजी। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। त्यात हिरवी मिरची व लसूण याचं मी जाडसर बनवलेलं वाटण मीडियम गॅसवर परतून घेतलं। वाटणात मी लसणाचा वापर मुद्दामच जास्त करते, त्याने भाजीला छान लसणाच्या फोडणीचा वास राहतो आणि हिरवी मिरची तेलात टाकली तर त्याचा तिखटपणा कमी होतो। आता हे छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आणि मग स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली शेपू त्यात घालायची आणि त्यातच धुतलेली मूग डाळही घालायची। मी डाळ भिजवत नाही, अशीच वाफेवरती शिजून निघते। मग थोडं चवीनुसार मीठ घालायचं। मी अगोदरच घालते कारण मला अंदाज आला आहे। तुम्ही नंतर भाजी वाफवून सुद्धा घालू शकता। मग थोडं हलवून झाकण ठेवायचं। भाजी जास्त वेळ झाकून ठेवायची नाही, नाहीतर त्याचा रंग बदलतो। मग झाकण काढून मस्त पाणी सुकेपर्यंत परतून घ्यायची। झाली झटपट शेपूची भाजी तयार।